श्री स्वामी समर्थ. सिंह राशी 3 ते 9 नोव्हेंबर साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. सिंह राशीच्या जीवनात या आठवड्यात कोणते नवीन बदल घडणार? नात्यांमध्ये समजुतीचे सूर वाजतील का? तुमच्या प्रयत्नांना योग्य यश मिळेल का? आर्थिकदृष्ट्या स्थिरता येईल का? करिअर, प्रेम, व्यवसाय आणि आरोग्य याबाबत कोणती सावधगिरी बाळगावी लागेल? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ सिंह राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. सिंह राशीला येणारा आठवडा चांगला जाईल. या आठवड्यात तुमची विचारशक्ती तीव्र होईल. तुमची निर्णय क्षमता वाढेल. आठवड्याच्या मध्यावर थोडी बेचैनी येऊ शकते, मात्र ती तात्पुरती असेल. तुमचे नेतृत्व गुण वाढतील. काही अनावश्यक खर्च होतील, पण आर्थिक तोल राखून ठेवल्यास परिस्थिती नियंत्रणात राहील. मित्रपरिवार आणि सामाजिक वर्तुळातून लाभ होऊ शकतो. संवाद कौशल्यात वाढ होईल. आरोग्य. सिंह राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात थोडा शारीरिक थकवा आणि मानसिक ताण जाणवू शकतो. तसेच अपचनाशी संबंधित त्रास उद्भवू शकतात. त्यामुळे अन्नातील तिखटपणा कमी करा. आहारावर विशेष लक्ष द्या. पुरेशी झोप घ्या. रोज सकाळी चालायला जाणे किंवा हलके व्यायाम केल्यास शरीरात चैतन्य येईल. मानसिक तणाव कमी करण्यासाठी प्राणायाम किंवा संगीताचा आधार घ्या. तसेच ज्यांना हृदयासंबंधी व रक्तदाब असे त्रास आहेत, त्यांनी डॉक्टरांचा वेळोवेळी सल्ला घ्या. कौटुंबिक जीवन. सिंह राशीच्या कुटुंबातील वातावरण आनंददायी असेल. भावंडांसोबत काही ताण असतील, पण हे वाद तात्पुरते असतील. तुम्हाला आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तसेच वडिलांशी संबंधित जबाबदाऱ्या वाढतील, पण त्या जबाबदाऱ्या निभावताना तुम्ही समाधानी राहाल. घरात एखादा सण समारंभ साजरा होण्याची शक्यता आहे. घरातील मोठ्यांचा आशीर्वादाने कार्यात प्रगती होईल. तुमच्या नेतृत्व गुणामुळे सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. लोक तुमचा सल्ला घेतील. तुम्हाला समाजकार्यात सहभागी होऊन मानसिक समाधान मिळेल. करिअर आणि व्यवसाय. सिंह राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात कामाच्या ठिकाणी अनुकूल स्थिती लाभेल. तुमच्या बोलण्याची ताकद वाढेल. तुम्ही कार्यक्षेत्रात लोकांना प्रभावित करण्यात यशस्वी व्हाल. ऑफिसमधील काही जुन्या समस्या सुटू शकतील. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि तुमच्यावर विश्वास दाखवतील. नोकरदारांना चांगली ऑफर मिळू शकते. नवीन प्रकल्पाची सुरुवात करण्यासाठी आठवडा शुभ असेल. तसेच सिंह राशीच्या व्यावसायिकांना हा आठवडा लाभदायक असेल. भागीदारीत काम करणाऱ्यांनी स्पष्ट संवाद आणि विश्वास यावर भर द्या. काही वेळा मतभेद होऊ शकतात, पण संयम ठेवल्यास गोष्टी सहज सुलझतील. ज्या व्यक्ती मीडिया, मार्केटिंग किंवा शिक्षण क्षेत्राशी संबंधित काम करतात, त्यांना चांगली प्रगती होईल. आर्थिक स्थिती. सिंह राशीच्या व्यक्तींच्या आर्थिक स्थिती शुभ असेल. तुम्हाला काही अनपेक्षित लाभ मिळू शकतात. तसेच तुमचे अडकलेले पैसे परत मिळतील. त्यामुळे या आठवड्यात गुंतवणुकीवर भर द्या, पण गुंतवणूक करताना नीट विचारपूर्वक निर्णय घ्या. रिअल इस्टेट किंवा सोन्या चांदीत गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते. आठवड्याच्या शेवटी मिळणारी एखादी आर्थिक मदत तुमचे ओझे कमी करेल, पण तुम्हाला अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. तसेच कर्ज घेतले असल्यास परतफेडीबाबत नियोजन करा. शिक्षण. सिंह राशीच्या विद्यार्थ्यांना हा आठवडा प्रेरणादायी असेल. जे विद्यार्थी प्रशासन, कला, पत्रकारिता व व्यवस्थापन या क्षेत्रात आहेत, त्यांना उत्तम प्रगती साधता येईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल, पण तुम्हाला शिक्षक व मार्गदर्शकांचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. तरुण विद्यार्थ्यांनी करिअरमध्ये निर्णय घेताना घाई करू नये. परदेशी शिक्षणाची इच्छा असणाऱ्यांना नवीन संधी मिळेल. या आठवड्यात मिळालेल्या ज्ञानाचा फायदा तुम्ही आगामी काळात करू शकाल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. सिंह राशीच्या प्रेमी जोड्यांनी या आठवड्यात नात्यात गैरसमज होऊ देऊ नका. संवादातून काही गोष्टी स्पष्ट करा. जोडीदाराला वेळ द्या. तुमच्या मनातील भावना जोडीदारासमोर स्पष्टपणे व्यक्त करा.
यामुळे गैरसमज दूर होण्यास मदत होईल. तसेच अविवाहित व्यक्तींना विवाहाच्या शुभ वार्ता मिळतील. तुम्हाला कोणीतरी खास व्यक्ती भेटू शकते, जी व्यक्ती तुमच्या जीवनात गुण बदल घडवून आणू शकते. तसेच वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या मताचा आदर ठेवा. तुम्ही एकमेकांना अधिक वेळ द्या. त्यासाठी एकत्र प्रवासाची योजना केल्यास नात्यात नवीन उत्साह येईल. एकूण सिंह राशीच्या व्यक्तींना हा आठवडा व्यवसाय, करिअर आणि शिक्षणात प्रगती देणारा असेल. प्रेम आणि कुटुंबात सौहार्द टिकेल. आरोग्याची किंचित काळजी घ्या आणि खर्चावर नियंत्रण ठेवा. तुमचे नेतृत्व गुण, आत्मविश्वास आणि निश्चय यामुळे चांगली प्रगती करू शकाल. आठवड्याच्या शेवटी समाधान आणि यश दोन्ही मिळवू शकाल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.